नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी। खूप दिवसापासून रखडलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचं वितरण या ठिकाणी पहा 3 सप्टेंबरचा शासन निर्णय आलेला आहे, GR आलेला आहे। आजच्या तारखेला 3 सप्टेंबरला शासनाच्या माध्यमातून हा जो GR आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आणि शासन निर्णयाचा विषय काय आहे इथं पाहू शकता। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत या पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी जी रक्कम आहे ती रक्कम निधी वितरण करण्यासंदर्भातला हा शासन निर्णय आहे। आणि या शासन निर्णयानुसार खूप मोठी रक्कम पाहू शकता 1932.72 कोटी इतका निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे। आणि या निधीसाठी 92 ते 94 लाखांपर्यंत शेतकऱ्यांची पात्रता संख्या आहे। म्हणजे पात्र संख्या जे लाभार्थी आहेत पात्र लाभार्थी 7व्या हप्त्यासाठी 92 लाखापेक्षा जास्त आहेत। आणि या 92 लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी 1932.72 कोटीचा निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे 3 सप्टेंबरचा। म्हणजेच आजचाच हा शासन निर्णय आहे। खूप महत्त्वाची अपडेट आहे, शेतकऱ्यांसाठी नक्कीच खुशखबर आहे। खूप दिवसापासून या हप्त्याची शेतकरी वाट पाहत होते, तर फायनली शासन निर्णय आलेला आहे। आता राहिला प्रश्न कधीपर्यंत हे पैसे जमा होतील, तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनांची सर्व माहिती वेळच्या वेळी पाहण्यास मिळेल। चला तर मग पाहूया संपूर्ण माहिती सविस्तर। कधीपर्यंत जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता, तर पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कृषी व पशुसंवर्धन विभाग, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या माध्यमातून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे 3 सप्टेंबर रोजी। आता यामध्ये पुढे काय माहिती दिलेली आहे ते आपण सविस्तर वाचूया। तर या ठिकाणी नेमका शासन निर्णय काय आहे ते आपण डायरेक्ट पाहूया। प्रस्तावना वाचण्यात वेळ नको वाया घालवायला, खूप मोठी प्रस्तावना आहे त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल। पाहू शकता शासन निर्णय नेमका काय झालेला आहे यामध्ये। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचे माहे एप्रिल 2025 ते जुलै 2025 पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। प्रस्तुत खर्च पुढील लेखा शीर्षकाखाली 2025-26 करता मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीतून भागवण्यात यावा यासाठी पुढे ही जी माहिती आहे ती शासनासाठी आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासाठी काय, तर निधी आता मंजूर झालेला आहे। आणि हा जो निधी आहे तो 92 लाखांपेक्षा जास्त जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक हप्त्यावेळी पात्र लाभार्थ्यांना निधी वितरित केल्यानंतर योजनेच्या बँक खात्यात शिल्लक असणारा खर्चित निधी व त्यावरील व्याजाची रक्कम, तर पहा हा जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाची जी ऑफिशियल साईट आहे यावरती देखील तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। सोबतच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक तुम्हाला देण्यात आलेली आहे। तर पाहू शकता शासन निर्णय आलेला आहे। आता निधी देखील मंजूर झालेला आहे। फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणं बाकी आहे। प्रोसेस सुरू करणार आहे सरकार। कालच आपण व्हिडिओ टाकलेला होता की नमोचा जो हप्ता आहे 7वा जो हप्ता आहे तो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये, म्हणजेच तुम्हाला हा जो हप्ता आहे जो मिळणार आहे तो 7 तारखेपर्यंत शासनाच्या माध्यमातून जमा केला जाऊ शकतो। आता शासन निर्णय तर झालेला आहे, फक्त वितरण बाकी आहे, त्यामुळे 7 तारखेपर्यंत हे पैसे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू होईल। 7 तारखेपर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात आणखीन कोणती महत्त्वपूर्ण अपडेट आली तर ती लगेच तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे। त्यामुळे काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। धन्यवाद।